होण्याच्या अगोदर मग तुम्ही विचार करा बरं, भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर ही विहीर खोदलेली आहे. पुण्या सालात कुठली हे सांगता येणार नाही, पण भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरची विहीर आहे हे असं गावातील जुने लोक सांगतात. तर ही भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरची विहीर या विहिरीमध्ये उतरतात. तुमच्या इकडे अशा विहिरी असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. एवढी काय खास बांधलेली नाही, पण भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरपासून ही विहीर खांदलेली आहे. आणि या विहिरीला विशेष म्हणजे पाणी आहे. हे पाणी काही कुठून सोडलं नाही, कुठून काय आलेलं नाही. आता एवढा भर उन्हाळा आहे, मे महिना संपला, दरवर्षीपेक्षा यंदाचं वातावरण खूप अलग आहे, तापमान भरपूर आहे. अशा तापमानात या विहिरीला पाणी, अर्धी विहीर होती ही, किती विहीर होती, अर्धी विहीर, तरी याच्यात पाणी आहे. आणि भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर या विहिरीतलं पाणी अख्ख्या इथं शेतीला पुरायचं. लोक पाण्याची तुतडवार असल्यामुळं, पाण्याची टंचाई असल्यामुळं गावातून 3 किलोमीटर लांबून लोक या विहिरीवर यायचे आणि पाणी भरायचे. गावातील एक श्रीमंत माणूस, आता तो माणूस राहिलेला नाही, राजाराम आजा या नावानं प्रसिद्ध असलेला माणूस. काय नाव? राजाराम आजा तनपुरे या नावानं प्रसिद्ध असलेला माणूस. त्याच्यामध्ये ही विहीर, याला म्हणायचं तर या विहिरीमधलं हाताने पाणी काढायचं होतं. हंडा बुडवला की पाणी काढायचं होतं. मग या विहिरीला पाणी वरीच आहे, बघा पाणी तुम्ही, वरीच पाणी आहे. आणि याच्या बरोबर इथून अंतरच विहीर आहे. आणि या विहिरीमधला हा ढीग आहे, हे दगडाचा ढीग आहे. एवढा मोठा गरगंज माळ तयार झालेला आहे. आणि या इथं विहिरीला 50 फूट विहीर खोदलेली आहे. किती फूट? 50 फूट. आणि 50 फूट विहीर खोदून त्या विहिरीला मात्र पाणी भरपूर नाही. आणि या विहिरीला पाणी वरीच आहे. तुम्ही विचार करा की काय भानगड आहे ती, ही देवाची लीला आहे. अशी विहीर तुमच्या शेतात असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. आणि या विहिरीपासून या विहिरीपर्यंत फक्त 50 फुटाचं किंवा 40 फुटाचं अंतर आहे. जीवनाचा धागा पण सुद्धा असाच असतो. अंतर एका ठिकाणी माणसाचं चांगलं भविष्य असतंय, एका ठिकाणी थोडंसं वेगळं असतंय. अशा प्रकारचं या विहिरीला एकीला पाणी आहे, एकीला नाही पाणी. किती अंतर आहे, जवळच आहे विहीर. तर ही अशा प्रकारची विहीर भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरचं हे विहीर आहे. आणि या विहिरीचा एकीकाळी लोकांनी भरपूर पाण्याचा फायदा घेतलेला आहे. तर मित्रहो, तुमच्याकडं अशी विहीर असेल तर तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओला सबस्क्राईब करा, पटलं तर घ्या. हे चॅनल आपलं नेहमी पाहत राहा. आणि तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल कमेंट करून सांगा. धन्यवाद.